नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचा आपण सोल्युशन फाइंड आउट करतोय आणि जर तुम्ही माझं प्रीवियस लेक्चर बघितलं असणार तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी दोन ब्रॉड मेथड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। नंबर 1 या ठिकाणी डायरेक्ट मेथड विच गिव्स द एक्झॅक्ट सोल्युशन। मग या डायरेक्ट मेथडमध्ये तुम्ही क्रॅमर्स रूल वापरू शकतात, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड वापरू शकतात, गॉस इलिमिनेशन वापरू शकतात, गॉस जॉर्डन मेथड, LU मेथड, ठीक आहे, म्हणजेच काय लोअर अप्पर ट्रायंगुलेशन मेथड, चॉलेस्की मेथड, अशा नंबर ऑफ मेथड अवेलेबल आहेत की जे आपल्याला एक्झॅक्ट सोल्युशन देत असतात सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनसाठी। पण ज्यावेळेस आपल्याला इटरेटिव्ह मेथडचा वापर करावा लागतो, म्हणजे अशा बऱ्याच सिच्युएशन असतात की त्यावेळेस आपल्याला इटरेटिव्ह मेथड वापरावे लागतात। मग पहिला प्रश्न येतो की सर व्हॉट इज इटरेटिव्ह मेथड। सो इटरेटिव्ह मेथड म्हणजे काय अप्रॉक्सिमेट मेथड, ठीक आहे। सो दोन आपल्याकडे इटरेटिव्ह मेथड्स अवेलेबल आहेत, एक आहे जॅकोबी मेथड आणि दुसरी आहे या ठिकाणी गॉस सिडेल मेथड। तर ह्या दोघं मेथड मी तुम्हाला 1 बाय 1 ह्या ठिकाणी शिकवणार आहे, दोघांना व्यवस्थित समजून घ्या। बट त्या अगोदर कधी पण तुम्ही जेव्हा इटरेटिव्ह मेथड शिकाल किंवा अप्रॉक्सिमेट मेथड शिकाल तर एक गोष्ट लक्षात घ्यायचं, ह्या मेथड तुम्हाला प्रत्येक स्टेजला प्रत्येक स्टेपला ह्या ठिकाणी सोल्युशन देत असतात, बट दॅट सोल्युशन आर दी अप्रॉक्सिमेट सोल्युशन। मग जेवढे नंबर ऑफ इटरेशन किंवा जेवढे नंबर ऑफ अप्रॉक्सिमेशन तुम्ही वाढवणार तेवढंच तुमचं सोल्युशन हे मोर ॲक्युरेट किंवा या ठिकाणी एक्झॅक्ट सोल्युशनकडे या ठिकाणी ट्रॅव्हल करत जाणार। म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता हे आपलं एक मंदिर आहे, एका उंच ठिकाणावर हे मंदिर आहे आणि आपल्याला मंदिरामध्ये जायचं देवाचं दर्शन घेण्यासाठी। मग आपण काय करतो, या ठिकाणी ग्राउंडला आपली गाडी वगैरे जी असेल ती पार्क करणार आणि आपण पहिल्या पायरीपासून सुरुवात करत असतो। तर बघा या ठिकाणापासून मी सुरुवात करणार, आम्हाला जायचं या ठिकाणी मंदिरावरती। मग ज्या वेळेस तुम्ही हे पहिलं पाऊल तुमचं म्हणजे फर्स्ट अप्रॉक्सिमेशन, ही पहिली स्टेप तुम्ही ओलांडली, त्यानंतर तुम्ही दुसऱ्या स्टेपवरती गेलात, त्यानंतर तुम्ही तिसऱ्या स्टेपवरती गेलात, तर होतंय काय एक्झॅक्टली विचार करा तुम्ही। जेव्हा तुम्ही पहिल्या स्टेपवरती होतात आणि पहिल्यावरून तुम्ही ह्या ठिकाणी दुसऱ्या स्टेपवर गेलात तर झालं काय, पहिल्यावरून तुम्ही दुसऱ्या स्टेपवर गेलात म्हणजे तुम्ही टुवर्ड दी मंदिर आपल्या टेम्पलकडे आपल्याला जायचंय, बरोबर। तर हे टेम्पलचं जे काही लोकेशन आहे आपलं आणि आपण इथून सुरुवात केलेली आहे, तर सुरुवातीला हे एवढं अंतर तुमच्यामध्ये होतं, ठीक आहे, हे एवढं अंतर तुमच्यात होतं। पण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या स्टेपवरती जातात तर तुमच्यामधले असणारं अंतर ह्या ठिकाणी काय होतंय, कमी होतंय, बरोबर। सो सेकंड स्टेपवर गेल्यानंतर अंतर कमी झालं, पुन्हा तिसऱ्या स्टेपवरती गेल्यानंतर पुन्हा अंतर हे कमी झालं, पुन्हा अंतर हे कमी झालं। तर होतंय काय ह्या ठिकाणी की प्रत्येक स्टेजला तुम्ही हळूहळू ह्या ठिकाणी मंदिराकडे जायला लागतात। बिलकुल ह्याच पद्धतीने इटरेटिव्ह मेथड असतात। इटरेटिव्ह मेथडमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन काढलं आणि एखाद्याने दुसरं अप्रॉक्सिमेट सोल्युशन काढलं तर ह्या दोघांमध्ये मोर ॲक्युरेट कोणतं असणार, सेकंड अप्रॉक्सिमेट। कारण सेकंड अप्रॉक्सिमेट हे काय आहे, आपल्या एक्झॅक्ट सोल्युशनच्या जवळ गेलं। एखाद्याने तिसरं काढलं तर तिसरं आणखी जवळ गेलं, देन चौथं आणखी जवळ गेलं, असं नंबर ऑफ अप्रॉक्सिमेट आपल्याला घ्यावे लागतात, अप्रॉक्सिमेशन आपल्याला घ्यावे लागतात। जेवढे जास्त अप्रॉक्सिमेशन तेवढं मोर करेक्ट ह्या ठिकाणी आन्सर असणार। सो प्रत्येक स्टेपला प्रत्येक स्टेजला सोल्युशन मिळतं, बट दॅट सोल्युशन आर दी अप्रॉक्सिमेट सोल्युशन। मग तुमच्यापैकी काही विद्यार्थी विचारतील की सर मग एक्झॅक्टली किती इटरेशन पर्यंत सोडवलं पाहिजे किंवा किती अप्रॉक्सिमेशन केलं पाहिजे। तर नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेस दोन सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशनचं आन्सर जर सारखं आलं तर त्यावेळेस आपलं इटरेशन किंवा अप्रॉक्सिमेशन स्टॉप करायचं। पुन्हा लक्षात घ्या मी काय म्हणतोय की फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिलं सोडवलं, दुसरं सोडवलं, तिसरं सोडवलं आणि तिसऱ्याला आलेले जे काही सोल्युशन्स आहेत आणि चौथ्याला आलेले सोल्युशन जर हे दोघं सोल्युशन या ठिकाणी इक्वल असतील देन स्टॉप दी अप्रॉक्सिमेशन। समजते मी काय म्हणतो, ज्यावेळेस हे दोघे अप्रॉक्सिमेशन किंवा अप्रॉक्सिमेट सोल्युशन सारखे येतील त्यावेळेस तुम्ही अप्रॉक्सिमेशन थांबवून द्यायचं। क्लिअर झालं। आता एक महत्त्वाचं असं असतं की जेव्हा कधी तुम्ही सुरुवात करतात एखाद्या गोष्टीकडे जाण्यासाठी, फॉर एक्झाम्पल आता मी इथं मंदिराचं उदाहरण घेतलंय, देवदर्शनासाठी आपल्याला मंदिराकडे जायचंय, तर तुम्ही कुठून तरी स्टार्ट कराल, तर स्टार्ट करत असताना तुमचं ह्या ठिकाणी डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट असते। जर का एखाद्या विद्यार्थ्याने सुरुवात इथून केली आणि जर तो ह्या डायरेक्शनने जायला लागला तर तो बरोबर स्टेप बाय स्टेप चालत चालत मंदिराकडे जाऊन पोहोचेल। बट त्याच जागेवरनं सुरू होणारा एखादा विद्यार्थी जर या डायरेक्शनमध्ये चालायला लागला तर मित्रांनो तो कितीही अंतर चालला तरी मंदिरापर्यंत पोहोचणार नाही, कारण तो ह्या ओरिजिन पासून काय झाला, डायव्हर्ज झाला। त्यामुळे आपल्याला कॉन्व्हर्ज होणं गरजेचं आहे, आपल्या ध्येयाकडे, आपल्या एमकडे, आपल्या सोल्युशनकडे जाणं गरजेचं आहे। त्यामुळे पर्टिक्युलर ह्या मेथडमध्ये मी तुम्हाला कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स सुद्धा सांगेल। ती कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन जर सॅटिस्फाईड झाली तर बरोबर तुम्ही तुमच्या सोल्युशनकडेच जातात आणि जर ती सॅटिस्फाईड नाही झाली तर त्या ठिकाणी चान्सेस असू शकतात की तुम्ही सोल्युशन पासून अवे जाणार। मग तुम्ही किती पण अप्रॉक्सिमेट घ्या, तुम्ही कधीच एक्झॅक्ट सोल्युशन पर्यंत पोहोचणार नाही, ठीक आहे। सो या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असाव्यात, ठीक आहे। तर आता लक्ष द्या मित्रांनो, पुन्हा मी सांगतो
सो सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी माझ्याकडे दोन अप्रॉक्सिमेट किंवा दोन इटरेटिव्ह मेथड आहेत. एक आहे जाकोबी मेथड आणि दुसरी मेथड आहे गॉस सिडेल मेथड. आता मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये जाकोबी मेथड जी आहे ती तुम्हाला शिकवेल. ठीक आहे. सो जाकोबी मेथडमध्ये लक्षात घ्या, आता ही जी काही मेथड आहे जाकोबी मेथड, याचे काही की पॉईंट्स आहेत आपण हायलाइट करून घेऊ. दिस मेथड गिव्स द अप्रॉक्सिमेट सोल्युशन. या दोघं मेथड तुम्हाला अप्रॉक्सिमेट सोल्युशनच देणार आहेत. दिस मेथड गिव्स अप्रॉक्सिमेट सोल्युशन ॲट एव्हरी स्टेज. प्रत्येक स्टेजला सोल्युशन भेटेल, बट दॅट सोल्युशन आर दी अप्रॉक्सिमेट सोल्युशन. जेवढे नंबर ऑफ अप्रॉक्सिमेशन तुम्ही वाढवणार तेवढं मोर करेक्ट आन्सर तुम्हाला भेटणार. पुढे, इन दिस मेथड सोल्युशन ऑलवेज स्टार्ट फ्रॉम इनिशियल अप्रॉक्सिमेशन x नॉट इक्वल टू 0, y नॉट इक्वल टू 0, z नॉट इक्वल टू 0. म्हणजे नेहमी सुरुवात आपण ओरिजिन पासून करणार. बरोबर, आपल्याला सुरुवात करायची आहे अप्रॉक्सिमेशनला, तर आपण सुरुवात कुठून करणार? इनिशियल अप्रॉक्सिमेशन सोल्युशन पासून करणार. आता या मेथडमध्ये काय होतं की कोणत्याही स्टेजला जे काही सोल्युशन तुम्हाला भेटेल ते सेम सोल्युशन आपण पुढच्या स्टेजसाठी वापरतो. म्हणजे पहिल्या स्टेजला किंवा पहिला अप्रॉक्सिमेट सोल्युशन जे काही तुम्हाला भेटेल ते दुसऱ्यासाठी वापरायचं, दुसऱ्याला भेटलेलं तिसऱ्यासाठी वापरायचं, तिसऱ्याला भेटलेलं चौथ्यासाठी वापरायचं. पण जे पहिलं सोल्युशन काढायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी आपल्याला इनिशियल अप्रॉक्सिमेशन लागत असतं. तर लक्षात घ्या, इन दिस मेथड सोल्युशन ऑब्टेन ॲट एनी स्टेज इज यूज इन द नेक्स्ट स्टेज. म्हणून याला सायमल्टेनियस करेक्शन मेथड असं पण म्हणतात. ठीक आहे. सो इन दिस मेथड द सोल्युशन ऑब्टेन ॲट एनी स्टेज इज यूज इन द नेक्स्ट स्टेज. हेन्स इट इज नोन ॲज सायमल्टेनियस करेक्शन मेथड. यालाच काय म्हणतात? सायमल्टेनियस करेक्शन मेथड असं याला म्हटलं जात असतं. हे लक्षात घ्या. तर या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेच्या आहेत. काय होतं बऱ्याचदा की पेपरमध्ये विचारताना एक्झाममध्ये तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जात असतो तर त्यावेळेस प्रश्न असा असतो की इनलिस्ट डिफरंट टाइप्स ऑफ अप्रॉक्सिमेट मेथड फॉर द सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन, एक्सप्लेन एनी वन मेथड. कुठली तरी एक मेथड एक्सप्लेन करा आणि देन सॉल्व द सिस्टम ऑफ इक्वेशन, सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन बाय सुटेबल मेथड. तर दोन मेथड आहेत, त्यापैकी पहिली मेथड तुम्हाला मी सांगितली. आता याचा आपण वर्किंग रूल बघूया, म्हणजे स्टेप कशा असतील आणि त्यानंतर एक न्यूमेरिकल क्वेश्चन सुद्धा मी इथे घेतला आणि तो तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवतो. तर बघा, याचा वर्किंग रूल मध्ये सगळ्यात पहिली स्टेप इथं काय असणार आहे तर तुम्हाला सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन दिल्या जातील. आता फॉर एक्झाम्पल ह्या पद्धतीने तुम्हाला सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेली आहे. a1x b1y प्लस c1z इक्वल टू d1. तर यामध्ये क्लिअरली माहिती तुम्हाला की x y z हे व्हेरिएबल आहेत, d1 d2 d3 हे तुमचे कॉन्स्टंट आहेत, a1 b1 c1 a2 b2 c2 आणि a3 b3 c3 हे कोइफिशियंट्स आहेत. मागच्या मेथडमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता काय करायचं, नेहमी सुरुवात करताना कंडिशन फॉर कॉन्व्हर्जन्स चेक करायची. चेक कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स म्हणजे याचा अर्थ काय, मी तुम्हाला आता सांगितलं का नाही की तुम्हाला जायचं मंदिरावरती, तुम्ही सुरुवात केली ओरिजिन पासून, पण असं होऊ नये की तुम्ही ओरिजिन पासून डायव्हर्ट झालात. तर नेहमी तुम्हाला तुमच्या एम कडे कॉन्व्हर्ज होणं गरजेचं आहे. म्हणून पहिल्यांदा चेक कंडिशन फॉर कॉन्व्हर्जन्स करायची. मग आता ही चेक कंडिशन फॉर कॉन्व्हर्जन्स काय प्रकार आहे तर लक्षात घ्या. या सिस्टीम मध्ये जे डायगोनल इलिमेंट आहेत त्याला पिवोट और पायोट इलिमेंट आपण म्हणत असतो. दॅट पायोट इलिमेंट शुड बी डॉमिनंट. म्हणजे याचा अर्थ काय की पहिल्या इक्वेशन मध्ये हा जो काही a1 दिसतोय ना, हा a1 पुन्हा लक्षात घ्या, पहिल्या इक्वेशन मध्ये असणारा हा जो काही a1 आहे हा b1 आणि c1 ची जी काही बेरीज कराल तुम्ही त्यापेक्षाही तो मोठा असला पाहिजे. बघा, सो b1 ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ b1, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू याचा अर्थ विदाउट साइन पॉझिटिव्ह घ्यायचं नेहमी. सो b1 आणि c1 या दोघांची बेरीज करा, त्यापेक्षा मोठा काय असला पाहिजे? a1 असला पाहिजे. तसंच दुसऱ्या इक्वेशन मध्ये जो b2 आहे, दॅट b2 शुड बी मोर दॅन a2 प्लस c2. सो a2 आणि c2 या दोघांची बेरीज केल्यावर जे काही उत्तर येईल त्यापेक्षा हा b2 मोठा पाहिजे. आणि सिमिलर वे मध्ये हा तिसरा जो आहे c3 हा a3 प्लस b3 पेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की सिस्टीम मध्ये पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट मोठा पाहिजे, दुसऱ्यामध्ये y चा कोएफिशियंट मोठा आणि तिसऱ्यामध्ये z चा कोएफिशियंट मोठा. याला म्हणतात डायगोनल डॉमिनंट. ठीक आहे. सो डायगोनल शुड बी डॉमिनंट. ठीक आहे. याला म्हणतात कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स. जर ही कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स सॅटिस्फाईड झाली तर तुमचं जे काही आन्सर असणार आहे प्रत्येक अप्रॉक्सिमेशनला हे बरोबर कॉन्व्हर्ज होणार टुवर्ड द एक्झॅक्ट सोल्युशन. तर हे चेक करणं गरजेचं आहे. सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन दिली आहे, कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन चेक करून घ्या आणि जर कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन सॅटिस्फाईड झाली तर वेल अँड गुड. होत नसेल तर इक्वेशनला रिअरेंज करायचं अकॉर्डिंग टू द कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स. कसं करतात ते मी तुम्हाला शिकवेलच. बट मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम मध्ये जवळजवळ 90% प्रश्न असे असतात की त्यामध्ये कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स ऑलरेडी सॅटिस्फाईड असते.
कळलं तुम्हाला मी काय म्हणतोय? पहिल्यामध्ये एक्सचा कोएफिशियंट मोठा पाहिजे, दुसऱ्यामध्ये वायचा कोएफिशियंट आणि तिसऱ्यामध्ये झेडचा कोएफिशियंट मोठा पाहिजे. हे झाल्यानंतर इक्वेशनला काय करायचं? रिराईट करायचं, पुन्हा लिहायचं. कसं लिहायचं? पहिल्या इक्वेशन पासून एक्सची व्हॅल्यू काढून घ्यायची, दुसऱ्या इक्वेशन पासून वायची व्हॅल्यू काढायची आणि तिसऱ्या इक्वेशन पासून झेडची व्हॅल्यू काढायची. काय म्हणतोय पुन्हा लक्षात घ्या. सो रिराईट द इक्वेशन अगेन. हे इक्वेशन पुन्हा लिहा. कशी लिहायची पुन्हा? तर पहिल्या इक्वेशन पासून एक्सची व्हॅल्यू काढा. आता कशी काढायची बघा. इकडे d1 आहे, तर हा b1y जर तिकडे गेला देन मायनस, देन c1z तिकडे पाठवा, अगेन देन मायनस. बघा मी इकडे पाठवलं. ऑलरेडी d1 आहे, हा बघा ऑलरेडी d1 आहे. b1y ला इकडे पाठवलं, c1z ला इकडे पाठवलं आणि x चा कोएफिशियंट डिनॉमिनेटरला जाऊ द्या. बघा x लिहिला का नाही? तसंच दुसऱ्या इक्वेशन पासून y तयार करा बरं. y कसं तयार होणार? ऑलरेडी d2 आहे तिकडे, a2x तिकडे पाठवा, c2z तिकडे पाठवा आणि y चा कोएफिशियंट b2 डिवाइडला जाऊ द्या. तसंच तिसऱ्या इक्वेशन पासून तुम्ही z ची व्हॅल्यू बनवून घ्या. तिसऱ्या इक्वेशन पासून z ची व्हॅल्यू बनवून घ्या. कशी म्हणजे बरं? d3 ऑलरेडी तिकडे आहे, a3x पाठवला आणि b3y पण पाठवला आणि c3 ला डिवाइडला. सो रिराइट द लिनियर इक्वेशन फॉर x y z. पहिल्यापासून x, दुसऱ्यापासून y आणि तिसऱ्यापासून z. याला म्हणा इक्वेशन नंबर 1, याला म्हणा इक्वेशन नंबर 2 आणि याला म्हणा इक्वेशन नंबर 3. आता जोपर्यंत सोल्युशन येत नाही आपण यांना यूज करणार आहोत, हे लक्षात घ्या. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या, त्याला व्यवस्थित लिहून घ्या. आता मी सुरू करतो खरं तर अप्रॉक्सिमेशन. फर्स्ट अप्रॉक्सिमेशन जे इनिशियल अप्रॉक्सिमेशन पासून सुरू होणार 0 0 0 पासून, आणि फर्स्ट अप्रॉक्सिमेट जे काही सोल्युशन आलं असेल ते सेकंड साठी वापरायचं, सेकंड जे सोल्युशन आलंय ते थर्ड साठी वापरायचं आणि असं कंटिन्यू करायचं. कुठपर्यंत कंटिन्यू करायचं? जोपर्यंत दोन अप्रॉक्सिमेट सोल्युशन, सक्सेसिव्ह दोन अप्रॉक्सिमेट सोल्युशन इक्वल येत नाही तोपर्यंत चालू ठेवा. ठीक आहे. मग चला आता मी घेतो फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन. सो फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन काय करणार? फॉर फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन इनिशियल अप्रॉक्सिमेशन वापरायचे. कसे? x y आणि z इक्वल टू 0. कुठे वापरायचे? तर बघा एकच मिनिट, याला मी कॉपी करून घेतो. हे काही इक्वेशन 1 2 3 दिसताय तुम्हाला? हे जे इक्वेशन नंबर 1 2 3 दिसताय. आता आपल्याला फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन काढायचं आहे x साठी. तर x साठी जेव्हा सोल्युशन काढाल तर तुम्हाला y आणि z ची व्हॅल्यू लागते. मग तुम्ही काय करायचं? y आणि z ची व्हॅल्यू y इक्वल टू 0 आणि z इक्वल टू 0 पुट करायचं फॉर फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन. y इक्वल टू 0, z इक्वल टू 0 पुट करा. तुम्हाला इथून या ठिकाणी काय भेटेल? x भेटणार. बरोबर त्याच पद्धतीने जेव्हा y ची व्हॅल्यू काढायची, x इक्वल टू 0, z इक्वल टू 0 पुट करा, तुम्हाला y भेटून जाईल. तसंच x इक्वल टू 0, y इक्वल टू 0 पुट करा, तुम्हाला z भेटेल. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता की हे इनिशियल जे काही अप्रॉक्सिमेशन आहे ते 1 2 3 मध्ये पुट करून तुम्ही x y z ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता, जी की फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असणार. मग ही आलेली फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्हाला सेकंड अप्रॉक्सिमेट सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी वापरायची आहे. तर ही आलेली जी काही व्हॅल्यू आहे बघा लक्षात घ्या. सो सेकंड अप्रॉक्सिमेशन साठी फॉर सेकंड अप्रॉक्सिमेट सोल्युशन यूज द फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. जे काही फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या सेकंड साठी वापरायच्या. ज्या सेकंड मध्ये भेटल्या त्या थर्ड साठी वापरायच्या. ज्या थर्ड मध्ये भेटल्या त्या फोर्थ साठी वापरायच्या. या सिमिलर वे मध्ये तुम्हाला हे सोल्युशन फाइंड आउट करायचं असतं. तर हा झाला आपला वर्किंग रूल. तर असा हा आपला वर्किंग रूल असतो. आता हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावं त्यासाठी मी काय करतो मित्रांनो, एक प्रीवियस इयर एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतो. ठीक आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा सॉल्व सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. बघा सॉल्व द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन बाय जॅकोबी इटरेशन मेथड. सो स्टेप नंबर 1 काय करणार? ॲज इट इज ज्या काही सिस्टम दिलेल्या आहेत गिवन सिस्टम ऑफ इक्वेशन लिहून घ्या. अगदी बेसिक आणि कॉमन स्टेप लिहून घ्या. नंबर 2 चेक द कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स. मी काय म्हटले तुम्हाला? चेक द कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स मध्ये पिवोट एलिमेंट किंवा डायगोनल एलिमेंट शुड बी डॉमिनंट. म्हणजे x चा कोएफिशियंट जो आहे x चा कोएफिशियंट हा सगळ्यात मोठा पाहिजे. चेक करा आहे का? चेक करा आहे का? हे बघा x चा जो कोएफिशियंट आहे दॅट कोएफिशियंट शुड बी लार्जर. आणि तो कसा लार्ज पाहिजे? y चा कोएफिशियंट आहे 1 आणि z चा कोएफिशियंट आहे 2. -2 नाही, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची. याचा आहे 1, याचा आहे 2. 1 + 2 येतो 3. तर 3 पेक्षा तो डायरेक्टली मोठा आहे. बरोबर. सो 20 आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट मोठा आहे का? यस. बरोबर. दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट मोठा आहे. तिसऱ्या मध्ये z चा कोएफिशियंट मोठा आहे का? यस. द गिवन सिस्टम जी काही गिवन सिस्टम आहे ती कशी आहे? या ठिकाणी डायगोनली डॉमिनंट आहे. सो चेक द कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स.
या पद्धतीने चेक द कंडिशन ऑफ कन्वर्जन्स. सो इथे मी कमेंट काय घेणार, कमेंट काय देणार बघा, कमेंट महत्त्वाची इथं. सो गिवन सिस्टीम, सो देअरफॉर गिवन सिस्टीम is diagonally, therefore the given system is diagonally dominant. ठीक आहे. सो डायगोनली कशी आहे, डॉमिनंट आहे. ऑलरेडी जे देताना तुम्हाला दिले गेलंय की x चा कोएफिशियंट पहिल्यामध्ये मोठा आहे, दुसऱ्यात y चा कोएफिशियंट मोठा आहे आणि तिसऱ्यात z चा कोएफिशियंट मोठा आहे. मी आधीच म्हटलं जवळजवळ 90% एक्झाम्पल असे की त्यामध्ये कंडिशन ऑफ कन्वर्जन्स सॅटिस्फाईड होऊन जातात. आता रिराइट द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. आता पुन्हा लिहून घ्या कशा पद्धतीने बघा. पहिल्या इक्वेशन पासून x ची व्हॅल्यू बनवा. बोला पहिल्या इक्वेशन पासून x ची व्हॅल्यू कशी येणार, x इक्वल टू ऑलरेडी इकडे 17 आहे, हा बघा 17 17. देन y ला तिकडे पाठवा मायनस ऑफ y मायनस 2z इकडे गेला तर इट इज प्लस 2z आणि x चा जो कोएफिशियंट आहे त्याला डिवाइडला पाठवून द्या, डिवाइडेड बाय 20. हे झालं x ची व्हॅल्यू. याला सध्या बनवा तुम्ही इक्वेशन नंबर 1. दुसऱ्यापासून y बनवा बरं. दुसऱ्यापासून y बघा कसा बनेल. दुसऱ्यापासून y पुन्हा असा बनेल बघा, y चा कोएफिशियंट डिवाइडला येणारच आहे. मायनस 18 आहे इकडे बरोबर. x ला पाठवा मायनस 3x आणि z ला पाठवल्यावर प्लस z आणि y चा कोएफिशियंट खाली पाठवला. हे झालं तुमचं दुसरं इक्वेशन. त्याच्यानंतर मित्रांनो z ची व्हॅल्यू बोला. सो 1/20 z 25 आहे ऑलरेडी तिकडे मायनस 2x आणि प्लस 3y. तर हे झाले तुमचं तिसरं इक्वेशन. तिसरं इक्वेशन रीराइट द इक्वेशन फॉर x y z हे लिहून घेतलं मी आणि आता याला मी सोल्युशन काढण्यासाठी वापरणार आहे. मी आता कॉपी करून घेतो. ठीक आहे. सो कॉपी करून घेतो याला मी आणि इथं पेस्ट करतो. इथं पेस्ट करतो बघा. आता आपल्याला फर्स्ट अप्रॉक्सिमेट सुरू करायचं आहे. फर्स्ट अप्रॉक्सिमेट पेस्ट हे बघा. सो फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन. सो फॉर फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन आपण स्टार्ट कुठून करणार आहोत, इनिशियल अप्रॉक्सिमेशन x y z इक्वल टू 0. तर बघा राजांनो त्यासाठी यांचा मी वापर करणार. तर बघा पुट x नॉट y याला 0th अप्रॉक्सिमेशन असं म्हणतात किंवा इनिशियल अप्रॉक्सिमेशन म्हणतात. ओके इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1 2 and 3. ठीक आहे. सो या गोष्टी कुठे पुट करायच्या, इक्वेशन 1 2 3 मध्ये. चला आता पुट करू आणि मला आन्सर तुम्ही सांगायचं. जेव्हा x मध्ये पुट करणार, पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करणार, तर पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला x च्या जागेवरती काय मिळेल बघा. लक्ष द्या. x च्या जागेवर भेटेल फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन ऑफ x. त्याला x वरती अशा पद्धतीने ब्रॅकेट मध्ये 1 दाखवायचं आणि बोला कसं पुट करणार त्याला. 1/20 ब्रॅकेट मध्ये आहे 17, y च्या जागेवर 0 आणि z च्या जागेवर 0. तर इथे 0 येणार आणि इथे पण 0 येणार. सो फायनली 17 डिवाइडेड बाय 20. तर हे उत्तर तुमचं येणार 0.85 बरोबर. 0.85. पुढे आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करा. दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट जर केलं तर 1/20 काय पुट करणार दुसऱ्यामध्ये, हा मायनस 18 चा मायनस 18 मायनस 0 x च्या जागेवर 0 आणि z च्या जागेवरती सुद्धा 0. सो मायनस 18 डिवाइडेड बाय 20. कॅल्सी तुमचा 4 डेसिमल पर्यंत राऊंड अप करून घ्या. सो 18 डिवाइडेड बाय 20 जर केलं तर याचं उत्तर येते 0.9. हा सो मायनस 0.9. आणि तिसऱ्या इक्वेशन पासून आपण या ठिकाणी काढू शकतो z1. सो 1/20 चलो 1/20 हा आहे 25 मायनस 0 प्लस 0. सो 25 डिवाइडेड बाय 20 असं जर केलं तर बघा हे आन्सर काय येतं. 25 डिवाइडेड बाय 20 केलं तर हे आन्सर येतं आपलं 1.25. 1.25. तर अशा पद्धतीने. आणि याला मी काय करतो सध्यासाठी बघा याला असं कुठेतरी बाजूला ठेवून देऊ आपण. कलर चेंज करून बाजूला ठेवून देऊ कारण याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर देअरफॉर द फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन आर. बोला सोल्युशन आला. पहिला अप्रॉक्सिमेट सोल्युशन आला आपल्याकडे x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू सांगा. चला x ची व्हॅल्यू आलेली आहे 0.85, या ठिकाणी मायनस 0.9 आणि 1.25.
तर हे आलं तुमचं फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन. आता आलेलं हे फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन आपण कशासाठी वापरणार, आपण वापरणार याला सेकंड अप्रॉक्सिमेशन साठी. आपण काय करणार याला सेकंड अप्रॉक्सिमेशन साठी वापरणार. बघा सो हे जे आलेलं आहे तर आता सेकंड अप्रॉक्सिमेशन साठी. सो फॉर सेकंड अप्रॉक्सिमेशन यूज द फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन. मग आता पुन्हा पुट x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू कशामध्ये, इन इक्वेशन 1, 2 and 3. सो आलेल्या ह्या व्हॅल्यू ज्या आहेत आता x y z च्या आहेत पुट करायच्या. चला मग आता सेकंड अप्रॉक्सिमेट सोल्युशन. तर सेकंड अप्रॉक्सिमेट सोल्युशन मी डिनोट करेल x2 इक्वल टू बोलो 1/20 इनसाइड द ब्रॅकेट 17 मायनस y ची व्हॅल्यू काय, ऑलरेडी आपल्याकडे y ची व्हॅल्यू आहे -0.9, ती जर इथे पुट केली तर होणार +0.9 आणि प्लस 2 टाइम्स z. सो प्लस 2 टाइम्स z. जस्ट 1 मिनिट हा. z आणि z ची व्हॅल्यू आहे 1.25. हे कॅल्क्युलेशन करा कॅल्सी मध्ये आणि 4 डेसिमल पर्यंत आणि सांगा मला त्याचा आन्सर. हे कॅल्क्युलेशन करा आणि याचा आन्सर येणार 1.02. 1.02 हे याचा आन्सर आहे ना 1.02. ठीक आहे, करून बघा. सो बघा 2 मल्टिप्लाय बाय 1.25 ओके प्लस 0.9 प्लस 17 आणि आलेल्या उत्तराला काय करायचं 20 ने डिवाइड करा. हे उत्तर येते 1.02. व्हेरी गुड. चलो y2 सो 1/20 बोला दुसऱ्या इक्वेशन मध्ये -18 -3 टाइम्स 0.85 x ची व्हॅल्यू पुट करा आणि z ची व्हॅल्यू काय आहे 1.25. हे सगळं पुट करून तुम्ही या ठिकाणी आन्सर काढू शकता. आता मी काढतो आन्सर, तुम्ही चेक करा. -18 -3 टाइम ब्रॅकेट मध्ये 0.85 ब्रॅकेट क्लोज देन प्लस 1.25 जे काय आलेलं आन्सर आहे त्याला डिवाइड करावं लागेल 20 ने. तर माझा आन्सर येते या ठिकाणी -0.965. So minus 0.96550 याचा आन्सर आला. 4 डेसिमल पर्यंत राऊंड अप करतोय मी. तर तसंच आता तिसरं. सो 1/20 बोला. सो 25 minus 2 टाइम 0.85 x ची व्हॅल्यू पहिल्या इटरेशनची आणि प्लस 3 टाइम y ची व्हॅल्यू आहे -0.9. ठीक आहे. सो आता याचा आन्सर काढण्याचा प्रयत्न करू आपण. सो 25 चा 25 मायनस 2 टाइम ब्रॅकेट मध्ये 0.85 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 टाइम ब्रॅकेट मध्ये -0.9 ब्रॅकेट कंप्लीट. आलेल्या उत्तराला आपण 20 ने डिवाइड करू तर हे आन्सर येते 1.03. 1. एकदा पुन्हा चेक करू. हे बघा 25 चा 25 मायनस 2 टाइम x ची व्हॅल्यू 0.85 x ची व्हॅल्यू 0.85 3 टाइम y आणि y ची व्हॅल्यू काय आहे -0.9. सो 25 मायनस 2 टाइम 0.85 ब्रॅकेट कंप्लीट देन प्लस 3 टाइम ब्रॅकेट मध्ये -0.9 ब्रॅकेट कंप्लीट ओके and then divided by 20 1.0300 येते. एकदा तू क्रॉस चेक कर. एकदा आन्सर क्रॉस चेक करून घेऊ आपण. ठीक आहे, एकदा क्रॉस चेक करूया. .0 25 minus 2 टाइम पुन्हा एकदा बघू 0.85 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 टाइम ब्रॅकेट मध्ये -0.9 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइडेड बाय 20 उत्तर येते 1.03. हां ठीक आहे. सो 1.03 आपला बरोबर आन्सर आहे प्लस हे बघा 1.0300 म्हणजे 1.03 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर. सो आता आपण काय लिहिणार देअरफॉर the second approximate solution R. second approximate solution R. बोला
x2 y आणि z. बरोबर, x ची व्हॅल्यू किती आली आता 1.02, नंतर -0.965 पर्यंत घेतो आणि शेवटचा आलाय 1.03. तर हे जे आन्सर आले मित्रांनो, आता मी काय करणार बरं, हे जे सेकंड स्टेप मध्ये आलेलं आन्सर आहे, आता मी याला वापरणार थर्ड सोल्युशन साठी. ठीक आहे ना. आता आपण याला काय करू, याला वापरू आपण थर्ड अप्रॉक्सिमेट सोल्युशन साठी. ठीक आहे, चलो. हे बघा आता ओके, आता स्टेप नंबर 6. ओके, थर्ड अप्रॉक्सिमेट सोल्युशन. तर डायरेक्ट काय करणार आता, पुट x ची आलेली व्हॅल्यू सेकंड अप्रॉक्सिमेट मध्ये, y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू इन इक्वेशन 1, 2 and 3 आणि 3 मध्ये आपण हे पुट करणार. मला समोरचे इक्वेशन नंबर 1, 2, 3 लागेल, बरोबर का नाही. सो इक्वेशन नंबर 1, 2, 3 लागेल, तर आपण त्याला इथे घेऊन येऊया. हा बघा, हा इक्वेशन जो 1, 2, 3 आहे, मला इथून कॉपी करून घेतो, इथं पेस्ट करूया. चलो, आता पुट करा आणि व्हॅल्यू काढा. सो थर्ड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, बोलो 1/20 इनसाइड द ब्रॅकेट 17 मायनस y ची व्हॅल्यू काय, आता सेकंड मध्ये y ची व्हॅल्यू आलेली आहे, ती पुट करावी लागेल, -0.965. ओके, व्हेरी गुड. प्लस 2 टाइम्स z ची आलेली व्हॅल्यू, आणि z ची व्हॅल्यू आलेली आहे 1.03. हे मी इथं पुट करून घेतो आणि त्याला आपण कॅल्क्युलेट करूया. ओके, तसंच y ची थर्ड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, सो इट इज 1/20, बरोबर. पुढे -18 मायनस 3 टाइम x ची व्हॅल्यू, आणि x ची व्हॅल्यू आहे 1.02. पुढे प्लस z ची व्हॅल्यू आहे 1.03. चला, आता आपण पहिल्याचं सोल्युशन काढून घेऊ. बरं, कॅल्क्युलेट करूया आपण आता. काय आहे, 17 मायनस इट बिकम प्लस. सो हा झाला प्लस, ब्रॅकेट मध्ये काय 0.965 प्लस 2 टाइम 1.03. तर ब्रॅकेट कंप्लीट करतो आणि जे काही उत्तर आहे त्याला डिवाइड करतो 20 ने, तर हे उत्तर येते 1.0013. सो हे उत्तर येते 1.0013. चलो, दुसरं -18 देन -3 ब्रॅकेट मध्ये 1.02 ब्रॅकेट क्लोज प्लस 1.03 1.02. एक मिनिट काय दिलं बघा, हां 1.02 x ची व्हॅल्यू आणि 1.03 y ची व्हॅल्यू. व्हेरी गुड. z ची व्हॅल्यू आलेल्या उत्तराला आपण काय करू, डिवाइडेड बाय 20 करू. तर हे उत्तर येते -1.0015 -1.0015. चला, आता नंबर 3. तर नंबर 3 मध्ये z, सो z 1/20, बरोबर, 1/20 25, देन मायनस ऑफ 2 टाइम x किती 1.02 आणि प्लस 3 टाइम y किती आहे या ठिकाणी मायनस ऑफ 0.965. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. चला करूया. 25 मायनस 2 टाइम ब्रॅकेट मध्ये 1.02 ब्रॅकेट क्लोज, देन प्लस 3 टाइम ब्रॅकेट मध्ये मायनस 0.965 ब्रॅकेट क्लोज. आलेल्या उत्तराला 20 ने डिवाइड करू, तर हे उत्तर येते 1.0033. सो 1.0033 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आलं. ठीक आहे, तर हे झालं मित्रांनो तुमचं थर्ड अप्रॉक्सिमेट सोल्युशन. सो देयरफॉर द थर्ड अप्रॉक्सिमेट सोल्युशन आर, बोलो. सो थर्ड अप्रॉक्सिमेट सोल्युशन आर x3 y3 आणि z3. सो बोलो x3 y3 z3. सो x3 चा आन्सर किती आलाय 1.0013, नंतर -1.0015 आणि पुढे आलंय 1.0033. तर हे आलं तुमचं
थर्ड अप्रॉक्सिमेट सोल्युशन. आता हे आलेलं जे थर्ड अप्रॉक्सिमेट सोल्युशन आहे याचा वापर मी कुठे करेन? फोर्थ साठी. बरोबर, फोर्थ साठी करूया. याला घेतो खाली. नंबर 7. सो फोर्थ अप्रॉक्सिमेट सोल्युशन. तर काय करणार आता? बोलो. सो तिसऱ्या जी काही व्हॅल्यू आलेली आहे, सो पुट x3 y3 z3 इन इक्वेशन नंबर 1 2 आणि 3. बरोबर, याच्या पुट करा. मग सोडवा पुन्हा. चला, x4 इक्वल टू 1/20. बोलो 17 मायनस. आता y ची जी व्हॅल्यू आहे, कोणती व्हॅल्यू पुट करणार y ची? आता जस्ट भेटलेली. सो मायनस मायनस प्लस 1.0015. पुढे प्लस 2 टाइम्स z ची व्हॅल्यू काय? सो 1.0033 ब्रॅकेट कंप्लीट. चलो, तसंच आता y4 आधी मांडणी करून घेतो तुम्ही. 1/20 बोला मायनस ऑफ 18 प्लस 3 टाइम x. x ची व्हॅल्यू किती आहे? 1.0013. पुढे प्लस z तो आहे 1.0033. चला, z4 25 1/20 ब्रॅकेट मध्ये 25. हा बघा ब्रॅकेट मध्ये 25 मायनस 2 टाइम x 1.0013 ही x ची व्हॅल्यू आहे. हे बघा इथं. पुढे प्लस 3 टाइम y. y ची व्हॅल्यू काय आहे? y ची व्हॅल्यू आहे मायनस 1.0015. चलो, आता या व्हॅल्यूज आपण 1 बाय 1 कॅल्क्युलेट करू विथ द हेल्प ऑफ कॅल्सी. सो बोला 17 प्लस 1.0015 प्लस 2 टाइम ब्रॅकेट मध्ये 1.0033 ब्रॅकेट कंप्लीट. आलेल्या उत्तराला 20 ने डिवाइड करा तर हे उत्तर तुमचं या ठिकाणी येते 1.1230 आणि हा 4. चला पुढे मायनस 18 प्लस 3 टाइम ब्रॅकेट मध्ये 1.0013 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1.0033. आलेलं जे उत्तर आहे त्याला डिवाइड करा 20 ने तर हे उत्तर येते मायनस 0.6996 मायनस 0.6996. ओके. नंबर 3 25 मायनस 2 टाइम ब्रॅकेट मध्ये 1.0013 ब्रॅकेट कंप्लीट. देन मायनस ऑफ 3 टाइम डायरेक्टली मायनस ऑफ 3 टाइम करतो मी ब्रॅकेट मध्ये 1.0015 ब्रॅकेट कंप्लीट. आलेल्या उत्तराला 20 ने डिवाइड केल्यावरती 0.9996. बरोबर. तर हे किती नंबरचं सोल्युशन आलं राजे आता आपलं? सो हे जे काही सोल्युशन आलेलं आहे हे सोल्युशन आलं आहे आपलं फोर्थ अप्रॉक्सिमेट. बरोबर का नाही? सो देयरफॉर द फोर्थ approximate solution R. बोला फोर्थ अप्रॉक्सिमेट सोल्युशन R. मग कसं लिहिणार आता आपण? x4 y4 आणि z. सांगा x4 1.000004 देन मायनस 0.6996 पुढे 0.9996. तर हे आले तुमचं चौथं सोल्युशन. आणि आलेलं हे चौथं सोल्युशन आता आपण यूज करणार कोणत्या रूटसाठी? पाचव्यासाठी. चलो नाउ फिफ्थ. सो स्टेप नंबर 8. फिफ्थ approximate solution. काय कराल मग पुन्हा सेम स्टेप चालू ठेवा. सो पुट x4
y4 z4 इन इक्वेशन 1 2 आणि 3. मग आपल्याला लागेल 1 2 3. आपल्याला काय लागेल आता 1 2 आणि 3 लागणार. चला 1 2 3 घेऊन येऊया. कुठे गेला आपला 1 2 3? हा बघा, हा आहे 1 2 3. याला कॉपी करून घेऊ. ओके, सो हे 5th. इथं याला बाजूला ठेवूया. चला पुट करा आणि सांगा. तर x आता 5वा काय येणार सांगा. 1/20 इनसाइड द ब्रॅकेट 17 मायनस y ची व्हॅल्यू. आता जस्ट ज्या व्हॅल्यू काढल्यात ना हे पण कॉपी पेस्ट करून घ्या. याला लागणार आपल्याला पेस्ट. हा, या आलेल्या काही व्हॅल्यू आहेत ना याला लागतील ना मला. चला y ची व्हॅल्यू काय आहे. y ची व्हॅल्यू आहे मायनस प्लस 0.699996 पुढे प्लस 2 टाइम्स z ची व्हॅल्यू 0.999996 ब्रॅकेट कंप्लीट. चलो y 5th 1/20 इनसाइड द ब्रॅकेट. इनसाइड द ब्रॅकेट बोला मायनस 18 पुढे मायनस 3 टाइम x 1.0004 पुढे z ची व्हॅल्यू काय आहे 0.9996 ब्रॅकेट कंप्लीट. चलो z5 1/20 25 मायनस 2 टाइम x किती आहे 1.1234 आणि प्लस 3y मायनस 0.6996. चलो आता कॅल्क्युलेट करूया. बोला 17 प्लस 0.6996 प्लस 2 टाइम ब्रॅकेट मध्ये 0.9996 ब्रॅकेट कंप्लीट. आलेला उत्तराला डिवाइड करा 20 ने. तर हे उत्तर येतं आपलं 0.9849. बरोबर चेक करा आणि याच्यावर पण चेक करा. 6 नंबर 9849. चला पुढे मायनस 18 मायनस 3 टाइम ब्रॅकेट मध्ये 1.0004 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 0.9996. ठीक आहे, आणि हे आलेलं उत्तर त्याला 20 ने डिवाइड करा आणि उत्तर काय येईल ते मायनस ऑफ 1.0001. याचा आन्सर येईल. बरोबर, याचा आन्सर येईल. पुढे वेगळा आला ना. वन आलं एक्झॅक्ट. पुन्हा एकदा चेक कर. नाही तू डेसिमल 5 8 आहे ना, शेवटी 8 आहे ना, तर राऊंड केली ना तू 1. बरोबर आहे. सो 25 मायनस 2 टाइम ब्रॅकेट मध्ये 1.0004 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 टाइम ब्रॅकेट मध्ये मायनस 0.6996 ब्रॅकेट कंप्लीट. आलेलं जे उत्तर आहे त्याला डिवाइड बाय 20 करा आणि ते येतंय 1.0450. याचा आन्सर येते. चेक करा एकदा. ठीक आहे, एकदा चेक करून घ्या. Therefore, the 5th approximate solution are बोला x5 y5 z5 इक्वल टू काय ते 0.9849 नंतर मायनस 1.1231 आणि हा येतोय 1.0450. तर हे आलं तुमचं 5वं सोल्युशन. आता याचा वापर करू आपण 6व्यासाठी. चला नंबर 9 6th approximate a solution. So 6th approximate solution साठी काय करणार पुन्हा पुट. आता आलेलं 5वं. सो पुट x 5 y 5 z 5 in equation 1 2 and
3 बरोबर. चलो पुट करा मग इक्वेशन 1 2 3 समोर आहे तुमच्या. सो हा आता 6 नंबरचा x 1/20 इनसाइड बरोबर 17 मायनस y काय आता मायनस मायनस प्लस 1.1231 पुढे प्लस 2 टाइम्स z प्लस 2 टाइम्स z काय आहे 1.0450 आणि राजो आता आपण याचा आन्सर काढूया 17 प्लस 1.0001 प्लस 2 टाइम ब्रॅकेट मध्ये 1.0450 1.0450 ब्रॅकेट कंप्लीट आलेल्या उत्तराला मी 20 ने डिवाइड करतो तर याचं उत्तर येते 1.0045 1.0045. चलो पुढे y6 1/20 बरोबर. सो मायनस 18 मायनस 3 टाइम x ची व्हॅल्यू. सो x ची व्हॅल्यू काय आहे 0.9849 प्लस 2 टाइम्स z आहे 1.0450 ब्रॅकेट कंप्लीट आणि z6 1/20 25 मायनस 2 टाइम x ची व्हॅल्यू 0.9849 आणि प्लस 3 टाइम 1 पॉइंट y ची व्हॅल्यू 1.0001 y ची मायनस ना मायनस. सो मायनस 1.0001. चला आता हे सोडून घेऊ. काय येतं बघा मायनस ऑफ 18 मायनस 3 टाइम ब्रॅकेट मध्ये 0.9849 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2 टाइम ब्रॅकेट मध्ये 1.0450 ब्रॅकेट कंप्लीट आलेले जे उत्तर आहे त्याला 20 ने डिवाइड करू तर हे आन्सर येते मायनस ऑफ 0.9432 मायनस ऑफ 0.9432. व्हेरी गुड. आणि पुढे 25 मायनस ऑफ 2 टाइम ब्रॅकेट मध्ये 0.9849 ब्रॅकेट कंप्लीट देन प्लस 3 टाइम ब्रॅकेट मध्ये मायनस 1.0001 ब्रॅकेट क्लोज. तर हे जे उत्तर आहे त्याला डिवाइड करणार मी 20 ने तर उत्तर येते 1.0015. ओके तर हे आलं मित्रांनो आपलं 6 नंबरचं इटरेशन. याच्यानंतर आणखी आपण एक इटरेशन काढूया म्हणजे तुम्हाला आता हा पूर्ण पॅटर्न समजला असेल कशा पद्धतीने जायचं. सो देअरफॉर द 6th approximate solution are बोलो x ची 6वी व्हॅल्यू देन y ची 6वी व्हॅल्यू देन z ची 6वी व्हॅल्यू सांगा. प्रत्येक स्टेपला अप्रॉक्सिमेट आन्सर आहे बट जेवढ्या अप्रॉक्सिमेशन वाढणार तेवढं मोर करेक्ट आन्सर येणार. सो 1.0045 नंतर मायनस 0.9432 एकदा चेक करून घेते आणि 1.0015. तर हे आलं तुमचं 6 नंबरचं अप्रॉक्सिमेट सोल्युशन. आता या 6 नंबरच्या अप्रॉक्सिमेट सोल्युशनचा वापर मी कुठे करणार 7 नंबरचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी 7 नंबरचं. ठीक आहे. Seventh approximate solution. चला काय करणार मग रेग्युलर पुट x6 y6 z6 in equation 1 2 and 3. 1 2 and 3 काय करू इक्वेशन नंबर 1 2 3 घेऊन येऊ. हे बघा हे आपले इक्वेशन नंबर 1 2 3 याला कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. चला आता हे इक्वेशन नंबर 1 2 3 आपल्या डोळ्यासमोर आहे. आता पुट करा आणि आन्सर फाइंड आउट करा. चलो x ची 7वी व्हॅल्यू इक्वल टू 1/20 इनसाइड द ब्रॅकेट 17 आहे मध्ये पुढे
मायनस वाय, वायची व्हॅल्यू मायनस मायनस प्लस 0.9432 9432 पुढे प्लस 2 टाइम झेड तर झेडची व्हॅल्यू काय आहे 1.00. चला हे आन्सर काढा. हे आन्सर काय आहे बघूया. सो 17 प्लस 0.9432 प्लस 2 टाइम ब्रॅकेटमध्ये 1.0015 ब्रॅकेट कंप्लीट आणि हे आलेले जे आन्सर आहे त्याला डिवाइडेड बाय 20 केलं तर तुमचा आन्सर काय आहे त्या ठिकाणी 0.9973 बरोबर आहे. चला आता y काढू 7वा. सो 1/20 मायनस ऑफ 18 मायनस 3 टाइम x ची व्हॅल्यू 1.0045 पुढे z ची व्हॅल्यू 1.0015 आणि z7. सो 1/20 25 minus 2 time x ची व्हॅल्यू 1.0045 and then plus 3 time y ची व्हॅल्यू minus 0.9432 ब्रॅकेट कंप्लीट बरोबर. आणि अशा पद्धतीने आता हे आपलं 7वा अप्रॉक्सिमेट सोल्युशन येणार. ठीक आहे ना. हे आपलं 7वा अप्रॉक्सिमेट सोल्युशन येणार. चला सोडूया. बोला. -18 minus 3 टाइम ब्रॅकेट मध्ये 1.0045 ब्रॅकेट कंप्लीट देन प्लस 1.0015 आलेल्या उत्तराला 20 ने डिवाइड करा तो उत्तर येते आपलं मायनस 1.0006 येते. आता शेवटचं 25 minus 2 टाइम ब्रॅकेट मध्ये 1.0045 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 टाइम ब्रॅकेट मध्ये minus 0.9432 ब्रॅकेट कंप्लीट आलेल्या उत्तराला डिवाइड बाय 20 करूया तर हे उत्तर येते 1.0081 बरोबर. तर बघा मित्रांनो हे आला आता आपलं 7 नंबरचं सोल्युशन. हे आला आपलं 7 नंबरचं अप्रॉक्सिमेट सोल्युशन. सो देयरफॉर द 7th approximate solution are x y आणि z. बोलो 7 नंबरचं सोल्युशन काय आपलं 0.9973 मायनस 1.0006 आणि तिसरा आहे 1.0081. तर हे आहे आपलं 7 नंबरचं अप्रॉक्सिमेट सोल्युशन. आता जनरली या प्रश्नामध्ये तुम्हाला एक्झाम्पलमध्ये असं दिलं जाणार की 5 किंवा 6 इटरेशनला तुमचं सोल्युशन आलं पाहिजे. ठीक आहे. असं एक्झाम्पल दिलं जाणार. काही वेळेस प्रश्नामध्ये डायरेक्ट मेन्शन केलं असतं की फाइंड आउट द 5th नंबर अप्रॉक्सिमेट सोल्युशन 6 नंबर अप्रॉक्सिमेट सोल्युशन तर तुम्हाला ते फाइंड आउट करता आलं पाहिजे. आणि डायरेक्ट सोल्युशन फाइंड आउट करा असं म्हटलं तर 5 किंवा 6 येऊनच जायला पाहिजे कारण खूप मग ते मोठं होत जातं एक्झाम्पल. आता 7 नंबर पर्यंत आलो पण एक गोष्ट मी डायरेक्ट आता फायनल सोल्युशन लिहू शकतो. सो देयरफॉर द सोल्युशन ऑफ given system of linear equation are. जर का तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर बघा ही x ची व्हॅल्यू असे नंबर ऑफ इटरेशन घेत जर तुम्ही केला तर 0.9971 तर ही डायरेक्ट या ठिकाणी x ची व्हॅल्यू येणार 1. y ची व्हॅल्यू जर तुम्ही या ठिकाणी अप्रॉक्सिमेशन घेत गेलात तर या ठिकाणी -1 ला जाऊन भेटेल कारण ती कॉन्व्हर्ज -1 कडे होते. हा कॉन्व्हर्ज 1 कडे होतोय आणि ही व्हॅल्यू सुद्धा z ची या ठिकाणी कॉन्व्हर्ज कुठे होते 1 कडे. तर हे तुमचं सोल्युशन येणार. आफ्टर आणखी जर तुम्ही याच्यानंतर 8व 9व 10व असं जर काही इटरेशन पुढे घेतलं तर एक वेळ अशी येणार की x ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल 1, y ची व्हॅल्यू भेटेल -1 आणि z ची व्हॅल्यू भेटेल तुमची 1. आणि ही आलेली व्हॅल्यू जर गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये पुट केली तर 100% या ठिकाणी सॅटिस्फाईड करणार. ठीक आहे. सो पुन्हा लक्षात घ्या मी काय म्हणतोय जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा 5 इटरेशन पर्यंत सोडवा 6 इटरेशन पर्यंत सोडवा असं मेन्शन केलं जाणार. जर तसं मेन्शन केलं नसेल तर या ठिकाणी फायनल आन्सर म्हणजे एक्झॅक्ट सोल्युशन 5व्या किंवा 6व्या इटरेशनला भेटूनच जाईल तुम्हाला. आलं लक्षात मी काय म्हणतोय. यानंतर वाटलं तुम्ही पुढे कंटिन्यू करा. तुम्हाला हे सोल्युशन येईल तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. यात जर काही शंका असतील डाऊट असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारा. ही इटरेटिव्ह मेथड आहे, अप्रॉक्सिमेट मेथड आहे, गॉस जाकोबी मेथड. कशा पद्धतीचा वर्किंग रूल आहे मी तुम्हाला एक्झाम्पलच्या मदतीने समजून सांगितलं. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण गॉस सिडेल मेथडचा अभ्यास करूया. थँक्यू सो मच.